इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 10th एडमिशन सुरू। 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर। सरकारच्या अनास्थेमुळे राज्यात आज एकाच दिवशी 2 तरुणांनी जीवन संपवण्याचा प्रयत्न केला। विधान भवनाने धाराशिवमध्ये या घटना घडल्या। विधान भवनाबाहेर सोलापूरच्या तरुणाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। दादासो बबन कलसेत, वय वर्ष 38 असे या तरुणाचे नाव आहे। तो सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी आहे। या घटनेनंतर पोलिसांनी कलसेत याला ताब्यात घेत चौकशी केली। मरीन ड्राईव्ह पोलिसांनी केलेल्या चौकशीत लोहार समाजाच्या जमिनीवर उभारलेल्या विश्वकर्माचा पुतळा नगरपंचायतीने अलीकडेच हटवला होता। त्यामुळे संतप्त झाल्याने त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। या प्रकरणी कलसेत विरोधात कलम 226 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। गडकोत विकास महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या जागर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। जिल्हाधिकाऱ्यांची बैठक सुरू होती त्या सभागृहाजवळच हा प्रकार घडल्याने एकच गोंधळ उडाला। जिल्हाधिकारी कार्यालय सुरू असलेल्या बैठकीच्या सभागृहात जाण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला, मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना आत जाण्यापासून रोखले। त्यामुळे संतप्त झालेल्या काही कार्यकर्त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। उपस्थितांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली। परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्ते आणि उपस्थित माध्यम प्रतिनिधींनाही केबिनच्या बाहेर जाण्याचे निर्देश दिले। तुमच्या मुलांच्या यशासाठी सर्वोत्तम ठिकाण आई विजन अकॅडमी। ट्युशन क्लासेस फॉर 1st to 10th, सर्व विषयांची खात्रीशीर तयारी, प्रशस्त क्लासरूम्स, बसण्यासाठी बेंच, लिहिण्यासाठी ग्रीन बोर्डची सुविधा, इंग्लिश, गणित, विज्ञान आणि इतर विषयांसाठी तज्ञ अनुभवी शिक्षक, आठवड्याला रिव्हिजन, महिन्यातून टेस्ट। फक्त 500 रुपयामध्ये सर्व विषयांचे ट्युशन सुरू। प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष। आजच प्रवेश घ्या। आई विजन अकॅडमी, 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर।